आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वोच्च न्यायालयानं वैध विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईसाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचा पायलट प्रकल्प राबवण्याचा विचार करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकार आणि विमा नियामक प्राधिकरणाला दिले आहेत. तसंच महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरील ANPR कॅमेरे, वाहन पोर्टल आणि विमा माहिती प्रणालीशी जोडून विमाविना वाहनांची स्वयंचलित ओळख पटवून त्यांच्यावर ई-चलनाची कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते. त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज 7 वर्ष पूर्ण झाली. हा देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड झाल्याचं नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनं ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्री विश्व पुनर्निर्माण संघ आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान नागपुरात भारती कृष्ण विद्याविहार, जगद्गुरू परिसर, सिव्हिल लाईन्स इथं भारतीय ज्ञान परंपरा गणित आणि वैदिक गणित या विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत देशभरातील सुमारे 150 गणितज्ञ, शिक्षक, संशोधक आणि शिक्षणतज्ञ सहभागी होणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनालिक क्षीरसागर यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.